एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आजचा दिवस खरंच एकदम खास आणि अनुभवांनी भरलेला होता। सुरुवात करूया एका सुंदर ओळीने। प्रयत्नांची पराकाष्ठा करा, जिद्दीने पुढे चला, स्वप्न खऱ्या अर्थाने तेव्हाच साकार होतील। तर सकाळी मी नेहमीप्रमाणे तयारी करून बस पकडली आणि मेट्रो स्टेशन कडवी चौकला पोहोचले। तिथे त्यांच्या अकॅडमीचं लोकेशन होतं आणि वेळ ठरली होती सकाळी 10ची। मी अगदी बरोबर 10 वाजता पोहोचले, पण काय पाहते तर अकॅडमीचं शटर बंद। आधी जरा गोंधळले, मग मॅडमला फोन केला आणि त्यांनी लगेच सांगितलं की 10 मिनिटात असिस्टन्स येईल। मग काय थोडा वेळ थांबावं लागलं आणि थोड्याच वेळात असिस्टन्स आली आणि स्टुडिओ उघडला। स्टुडिओ उघडताच एकदम वाव फिलिंग आली। स्टुडिओ इतका सुंदर होता आणि व्यवस्थित होता की मन खूप आनंदी झालं। म्हणावंसं वाटलं अशा जागीच कलाकार घडतात। माझी क्लिन्झिंग सुरू झाली, चेहरा फ्रेश वाटला आणि केसांना ब्लो ड्राय केलं। खूप छान वॉर्मअप झालं। यानंतर अकॅडमीच्या मॅडम आल्या। त्या खूप प्रेमळ आणि प्रोफेशनल होत्या। त्यांनी ठरवले की आजचा लुक महाराष्ट्रीयन असेल। माझा लुक आणि त्यांचा दृष्टिकोन दोन्ही परफेक्ट जुळून आले। मग त्यांनी छानशी हेअरस्टाईल तयार केली। केसांची नक्षी इतकी सुंदर होती की मी तर फक्त आरशाकडे बघतच बसले। आज त्याच्या विद्यार्थ्यांसाठी डेमो होता, त्यामुळे लुक खूपच खास बनवला गेला। मेकअप झाल्यावर माझा लुक इतका जबरदस्त होता की सांगायला शब्द अपुरे पडतील। खऱ्या सौंदर्याचं दर्शन आज झालं असं म्हणावंच वाटलं। मेकअप झाल्यावर थोडंसं खाल्लं, नारळ पाणी प्यायलं। फ्रेश झाल्यावर आम्ही बाहेर मोतीबाग गार्डनमध्ये शूटसाठी निघालो। गार्डनचं वातावरण इतकं आल्हाददायक होतं की निसर्गाच्या सानिध्यात लुक अजूनच उठून दिसत होतं। फोटोशूट एकदम छान झालं आणि गार्डनमध्ये असलेल्या सगळ्या लोकांनी माझ्या लुकची तारीफ केली आणि माझ्यासोबत सेल्फीज सुद्धा घेतले। हो, पण काय सांगू, 6 वाजून गेले, मी खूपच थकले। मग तिथून थेट परत अकॅडमीला आले, सगळा मेकअप काढला, घरी जायला निघाले। दिवस खूप छान, थोडासा थकवणारा होता, पण शेवटी मनापासून समाधान वाटलं। मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा। शेवटी एकच सांगते, थांबला जो तो हरला, चालत राहिला तो जिंकला। जिद्द ठेवा, कारण स्वप्न कधीच थांबत नाही। तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद।